गणेश उत्सवानंतर सर्वांनाच वेध लागतात ते नवरात्रीचे। नवरात्री उत्सव म्हणजे तरुण आणि व्रतवैकल्य करणाऱ्या भक्तांसाठी पर्वणीच। नवरात्री उत्सवात व्रतवैकल्यासोबतच एक वेगळा उत्साह असतो, तो म्हणजे रास गरब्याचा। नवरात्री जवळ आली की एका गोष्टीची चर्चा सुरू होते, ती म्हणजे यंदाचे रंग कोणते आणि ते आले का? हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ। रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते। नवरात्रीच्या 9 दिवसात काही खास रंगाची यादी सोशल मीडियावर व्हायरल होत असते। नवरात्रीचे व्रत करणारे सर्वच लोक ते रंग फॉलो करतात आणि त्याच रंगाची कपडे 9 दिवसात परिधान करतात। नवरात्रीच्या 9 दिवसात देवीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते। जो दिवस ज्या देवीला समर्पित असेल तो रंग त्या दिवशी घातला जातो। यंदाच्या नवरात्रीत कोणकोणता रंग आहे आणि त्यांचे महत्त्व काय आहे जाणून घेऊया। पहिला दिवस पिवळा रंग हा समृद्धीचे प्रतीक आहे। आरोग्यदायी हळद आणि सौभाग्याची हळदी ही पिवळीच असते। हळदीचे आपल्या जीवनात जसे अनेक फायदे आहेत, तसे पिवळा रंग आपल्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम करतो। दुसरा दिवस हिरवा रंग। हिरवा हे निसर्गाचे प्रतीक आहे आणि वाढ, प्रजनन, शांतता आणि स्थिरतेची भावना निर्माण करतो। तिसरा दिवस राखाडी रंग। राखाडी रंग संतुलितता, विचारसरणीचे प्रतीक आहे आणि व्यक्तीला व्यावहारिक आणि साधे होण्यासाठी प्रेरित करतो। चौथा दिवस नारंगी रंग। नारंगी रंग सकारात्मक ऊर्जेचे रूप आहे आणि मनाला उत्साहित ठेवतो। नारंगी रंगाचे कपडे परिधान केल्याने, देवी नवदुर्गेची पूजा केल्याने ऊर्जा आणि आनंदाची भावना येते। पाचवा दिवस पांढरा रंग। पांढरा रंग शुद्धता आणि साधेपणाचा समानार्थ आहे। देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सोमवारी पांढऱ्या रंगाची कपडे घातली जातात। सहावा दिवस लाल रंग। लाल रंग हा उत्साह आणि प्रेमाचे प्रतीक आहे, त्यामुळेच देवीला लाल रंगाचे कुंकू, चुनरी किंवा साडी अर्पण केली जाते। सातवा दिवस निळा रंग। हा रंग समृद्धी आणि शांतता दर्शवतो। नवरात्री उत्सवात गडद निळ्या रंगाचा वापर केल्याने तुम्हाला सुख समृद्धी प्राप्त होईल। आठवा दिवस गुलाबी रंग। गुलाबी रंग प्रेम व आपुलकीचे प्रतीक आहे। या दिवशी गुलाबी रंगाचे कपडे परिधान करा, ज्यामुळे तुम्हाला जीवनात कधीच प्रेमाची कमतरता भासणार नाही। नववा दिवस जांभळा रंग। जांभळा रंग निष्ठा व स्थिरतेचे प्रतीक आहे। तुम्हालाही जीवनात स्थैर्य हवे असेल तर जांभळ्या रंगाचे कपड्यांची निवड करा। यानंतर येतो 10वा दिवस विजयदशमी, म्हणजे आपला दसरा। तर सर्वात अगोदर तुम्हाला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा। नवरात्रीतील 9 रंगाचे महत्त्व सांगणारा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।